तर हाय नमस्कार. बघा आता आंघोळ झाली. आंघोळ झाल्यावर कावीनं माझी बेणी घातली आणि आता कावी आवरून बसली, मी आवरून बसली. या दाद्यानं आंघोळ केली ना. दाद्या जेवला का? काय खाल्लं तुम्ही? मी नाही काय खाल्लं अजून. तो काय खाल्लं? मी कालवण केलं. कुणाचं कालवण खाल्लं? लाचचं कालवण. लाचचं? रात्रीचं खाल्लं. तो काय खाल्लं ग? मी पण रात्रीचं राहिलेला माझं. रातचं खाल्लं काय राहिलेलं? कुठलं लबर लावला काय ह्यो? अगं ही चटईचं काढलं. ही चटाईचं काढून बांधली गाठ. ठोक असलं. चला तर चला आता जेवण करायला. आंघोळ केली, माझी कपडे पिळून टाकली. घरी गेल्यावर स्वच्छ धुवायला येईल. आता पाणी तर काय गारत नसल. काय ना चल बाय चल. नानीला असा जंपर घालायला येत नाही. तू काल उलटा घातलेला का नाही? हा नानी म्हणतात आज बी उलटा घातलाय. कुठं उलटा घातला? मी नाही उलटे कपडे घालत. काल गडबडीत झालं तसं. तर हो का ताय उन्हात तानाची भांडी घासायला लागली. मी केली उन्हात तानाची आंघोळ गार पाण्यानं. हे टाकीच्या 2-4 बादल्या घेतल्या. मग म्हटलं चला आता काय म्हणली घालती येईन. स्वातीचं झालंय वाटतं स्वयंपाक. तुझे कपडे नाही ना धुवायला टाकली? बॅगमध्ये भर. तेव्हा का उन्हात तानात कालवण शिजतंय कसं. रातचं मटण संपलं काय? संपलं. तर हो का देख नजर कालवण. मला तसं तर बाजार आमटीच खाऊ वाटत होती, पण काय करावं. भाऊजी आजारी आहे तर त्यामुळे काय मागू वाटेना काय. मग पेशंट जेवतंय आता गोळ्या खाईल. खावा खावा बीपीच्या गोळ्या. हे करू नका, चुकवू नका. खाल्लेल्या चांगल्या असत्या त्या. झाडून झुडून स्वच्छ सगळं केलेलं आहे. आता जेवण करायचं. मी तर लय मग वाटली काय. म्हातारं झालो की अगं आता आपण. आपल्याला नातवंड येतेली, परतुंड येतेली, खपरतुंड येतेली. इतका दिवस जगेल का आपण तवर? जगेल की. आपण पुण्य करायचं. आपण कशाला पाप करायचं? पाप करणारा माणूस लवकर जातो. पुण्य करणारा जातो. पुण्य पाप करणारा माणूस हिथंच खिपतच बसतो आणि पाप करणारा पाप करणारा येरवाळे उलट तोंड, पुण्य करणारा इथंच खपत. आपण पापच करायला पाहिजे, पुण्य नगच मग आपल्याला. व खिपतात पडतात. काय पाप केलं की जातात नरकात. आग नरकात तर आपली पाहुणे रावळी घालते मी आपल्याला. नातलं ग हाय का नाही? परच्याला काय त्या स्वर्गात जायचं, तिथं कोण वळखीचं ना पाळखीचं काय करायचं उग. आणि तसला आम्हाला इंटरेस्ट पण नाही पाहिजे त्या मेनकाची, रंबेची गाणी, नाच काम बघायला. ते अमृत तर बिलकुल आवडत नाही आम्हाला. हा का ना सत्य? मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणते ते. हो ते बी खरं आहे. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. मग खाल्लं काय वर उपयोग आहे का? नाही ना. तिथं गेल्यावरच काय करायचं. हा आपल्याला नरकच बरं. तिथं सगळे नातलं आपल्या आजू सासरच नाव आहे. ती म्हणजे आपल्याला त्यांचं काय माहित नाही. आपण त्यांना बघितलं नाही त्यामुळे आपण त्यांना काय म्हणू बी शकत नाही, काय बोलू बी शकत नाही नरहरीला. मिरचू भिरचू बर काय तांबे तर आण ग. तांब्याचा पाणी आता येईल आहे का नाही? जेवण करतो मी. पाणी आल्यावर जेवते. तसं 2 वाजता यायचंय. 2 नाही ते आता मी हंडा उघडलाय त्याच्यावर घागर तशीच आहे. जा आणली का भांडी? पाणी 2 येते ना काय? आता 2:30 ला येते इथपर्यंत. येईल मला काय जवळ आहे 5 किलोमीटर. 5 किलोमीटर वर नाही येतंय पाणी येतं. येवटीचं तळ म्हणते त्याला, युद्धाची झालेलं. त्या तळ्यावर युद्ध झालं काय? युद्धाचं पाणी पितात हे. का फेशियल केलेलं तोंड सुद्धा माझं किती सॉफ्ट झालं या. लय चिकन दिसायला लागले. मी ना लय काळी भंगार दिसत होती ना. टिकली गेली जातं. गेली ते देखील कपडाला काय तर लावा. उघडत नाही काय? माझं झालंय हातपाय गाडल्यानं काय टेन्शन. काय टेन्शन काय सुधर नाही, काय करावं काय आटला काम बी शिंदूर धर. करू वाटणार काहीच नाही. आणि त्यात अजून 2 दिवस झाले जेवण नाही. टाइम मला रोजचा टाइम तर होता 2 वाजताचा, पण ती बी आता नाही.
आता चिकन चिकन दिसतं. कोण मी ना मग काय आता भाऊजी मांडलं डोक्यावर एक कपाळावर एक. मी भाऊजीसाठी नटतच नाही. मी मला स्वतःला चांगली दिसावं म्हणून मी नटते. असं नाही पण. काय त्या बेवड्याला कसली जरी मी वक्ती चिकटे असले तरी चांगलीच दिसते. नवऱ्याला बायको कशी का असं ना कशी दिसतात वास सुटल्याला का असं ना 6 महिने नका का आंघोळ करणं पण नवऱ्याला बायको गोडच दिसते. दिसणार मग काय. आपल्या जीवाला चांगलं आपण दिसलं पाहिजे. जाऊ दे बाबा. तर या जेवायला सगळे. पाणी खरंच काय लागतंय का मीठ उतरून बितरून टाकलंच. सगळं तुमच्या नादीची लागली का नाही सगळं मीठ उतरायचं दिलंय सोडून देवाचा धर्माचा सगळ्याचा हात सोडलाय. खरं म्हणते काय खरंच. परत देवाचा नाद सोडलाच खरं पण देव महाग लागल्यावर काय करशील. पण काय बी सोड म्हण मी म्हणत नसलं की देव सोडून दे. अंधश्रद्धा सोडून दे म्हणलं अंधश्रद्धा. सगळं दिवस सोडून काय कुठे ह्या काय पोराला सोडला होता तिने पोत्राच तेव्हा पोराला पोत्र सोडला होता किती झटकन फिटकन सारखंच काय काय होतं काय फरक होता का करायचं ते दवाखाना करतच होता ना. मग काय आणि पोराचं आम्ही जावळ काढलं काय झालं का परत पोराला. तू पण साखर खाता ना भात. नाही तेल चटणी खाई बघू तरी पण ते गासभर काय झालं केलं चव असणारच शेंगदाणा नका का नसताना. उलट पाण्याने चांगलं लागतं. आता असं व्हिडिओ मध्ये घरचं मुद्दाम गायबानच आहे. सण्या तुझ्यापेक्षा बारका होता पण कसलं व्हिडिओ बनवत होता का ना. सण्या किती व्हिडिओ करत होता. सण्याचं लाखानं 10 लाखाला एक सण्याचा व्हिडिओ गेलेला इथं सण्याच्या आयडीवरनं. आणि ही गायबानं मी तर म्हणलं होतं ह्याची एक स्पेशल आयडी खोलच होते तेवढाच हातभार होईल म्हणलं तुला. देऊ का तुला चपाती वाटत नाही रोटी केली देऊ का एक आरती दे माझं ते चपातीच गिळत नाही बाई मला पोट टाकत नाही. आवडते म्हणून रोटी केली. काय मला दुखणं येते काय काय तेच खरं तर झालंय. नको बाई दुखणं येऊन दे. झोप नाही त्याच्या त्यांच्या बरोबर किती तर महिनाभर राहिला का सीझन. काय माहिती दाद्या ताटात जर पडलं ना लय भारी. एवढं ना जा तिकडं धरला. जाऊ का आम्ही आमच्या घरी जाऊ दे आता जातो. देवकडे तांड घे का बाबा तांड. वाव फॅन्टास्टिक कालवण केलंय. केलं का नाही म्हणणार तायडाला कसं बी करू द्यावं दुपत करू द्या रडत करू द्या हसत खेळत करू द्या चांगलं होतं. ताये सकाळ धरण कचकच केलं का हं? चपाती कचकच केलं. तिसरी बारा सकाळ धरण जेवायला. अजून एकदा का जेवायचं हं? म्हणून तसं आहे. होय. सगळे पण एक कॅड उचलत नाही. काल उचलत होता. सीझन म्हणलं की ते 30 तारखेपर्यंत म्हणते ती. नाहीच पाऊस आला तर पुढे 1 महिना वाढते मे पर्यंत. जाऊ दे आता एवढे दिवस केलं आणि थोड्यासाठी कशाला करायचं 1 महिना वाढला तर आपल्याला चांगलं फायद्याच आहे बा. आपल्याला 4 पैसे येते पुढे धरा भाजी पापड गपकी दादा जाऊ का खेळायला. एवढा एकच भाजलाय. 2 भाजले होते त्यांनी एक खाल्ल्यानंतर मी हो का मला भाजून पापड दिलं स्वतःने. हो का तेलकट नको म्हणलं त्यांना. असं जेवढी माझ्याकडून सेवा होती तेवढी घ्या भक्ती काय ते भोळी भक्ती मागून हाय करा. पापड कुठून आणलंय ते बघून गावातलं आई ना सांगितलं ताईना दिलं तर संपले. मी असं आपल्याला घसा घसा तुमच्यासारखं नाही टाकत म्हणतात खायला येत आपल्याला. मला भातच दे. बघा बस आता काय त्याची गडबडीत आणले त्यांनी एक आटाच जेवायला काय आणलं नाही. आट्याच्या चपात्या या आठवड्यात तर सगळा दवाखान्यातच गेला. गेल्या आठवड्यापासून चालू आहे. पोरा झाला का बाप्पा झाला का पोराचा त्याच्यामुळं
तर या जेवाय सगळ्यांनी. घे तू जेवण करून.